हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. वेलकम बॅक टू द चॅनल. आणि आजचा व्हिडिओ आहे आमच्या मंदिर सेटअप बद्दल. कारण सगळं आहे आता, पण एकच गोष्ट मिसिंग आहे ते म्हणजे आमचं मंदिर. आणि आम्ही शोधत होतो सगळीकडे, सेकंड हँडचा पण विचार केला अँड ऑल, बट आम्हाला काहीच नाही भेटलं. इव्हन अमेझॉन वर पण बघितलं, पण त्याची साईज एकदम छोटी, खूपच लहान होतं ते, वॉल माउंटेड वगैरे होतं. बट आम्हाला थोडंसं म्हणजे एक 3-4 फोटो असे ठेवता येईल मिनिमम साईज. आणि आम्ही आता मूर्ती वगैरे ठेवणार नाही आहे, कारण त्याला सगळं हे लागतं, पूजा वगैरे लागते. आणि म्हणजे आम्ही करू शकतो, बट तसं टाइम मॅनेज नाही होत, कारण इथे नाही व विकेंडला व्यवस्थित होतं सगळं. सो इनिशियली आम्ही फक्त फोटोज ठेवणार आहे आणि फोटो फ्रेम पण करायची आहे आपल्याला. सो ते पण आम्ही इथेच करणार आहे. आम्ही तिकडून घेऊन नाही आलो, कारण ग्लास वगैरे ब्रेक होईल असं आम्हाला वाटलं. सो सेकंड हँडचा पण विचार आम्ही काढून टाकलाय, कारण आम्ही म्हटलं देवघर आहे तर सेकंड हँड नको, कसं वापरलं असतं, कशासाठी वापरलं असतं. आणि इथे म्हणजे कॅबिनेट्स असतात, आम्ही कॅबिनेटच घेणार आहे आता. पण ते कशासाठी पण मे बी वापरलेले असतात, म्हणजे स्टोरेज ठेवायसाठी बुक्स असतील. हॉलचे आपण यांना दाखवूया ना. आम्ही आयकिया मधूनच घेणार आहे. थोडं चांगल्या क्वालिटीचं आहे ते, म्हणजे आय होप की मजबूत असेल, कारण आम्ही ते ह्याच्यावर बघितलं त्यांच्या पोर्टलवर. आणि आम्ही बाकी जे फर्निचर सेकंड हँड घेतले त्याची म्हणजे आम्हाला नाही आवडलं ते ऍक्च्युली. बट ठीक आहे, आमच्याकडे काय ऑप्शन नव्हता, कारण सगळंच फर्निचर तुम्ही नवीन नाही घेऊ शकत आणि वर्थ पण नाही आहे. चांगलं भेटते फर्निचर, चांगलं भेटतंय तुम्हाला. काय म्हणायचं, लो बजेट मध्ये वगैरे भेटते. आम्ही तुम्हाला सांगूच आम्ही काय काय घेतलं, किती कितीला घेतलं. बट हा व्हिडिओ पूर्ण आम्ही मंदिरसाठी करतोय. सो आम्ही तुम्हाला दाखवतो. आता आम्ही आयकियालाच चाललोय, सो आपण तिथे जाऊया आणि ह्यांना पण दाखवूया. आणि बाकी पण आम्हाला काय आवडलं तर घेता येईल तिकडं. घ्यायचे आहेत अजून 1-2 वस्तू. सो आपण आयकिया मध्ये जातो आणि आम्ही तुम्हाला तिकडे दाखवतो पुढचं. ओके बाय. ओके गाईज, तर आम्ही पोहोचलोय आता आयकियाला. आणि हे खूप जास्त मोठं आहे, खूप जास्त. आम्ही पहिल्यांदाच आलोय इथे. आयकियाचे स्टोअर्स मोठेच असतात, म्हणजे वेल सेटल असते, म्हणजे पूर्ण त्यांनी सगळे थीम सेटअप केलेले असतात. वॉशरूमचं असेल तर वॉशरूम, किचनचं असेल तर किचन पूर्ण सेटअप केलेलं असतं. काय आता ही पण आहे बघा, ही बघा. ओके, तर मी तुम्हाला दाखवतो. हे आयकियाचं स्टोअर आहे, हे खूप मोठं आहे, हे पूर्ण आहे. त्यांचं पार्किंगच एवढं मोठं आहे. आणि हे हायवे आहे हा, आणि हा खास आयकियाचा स्टॉप आहे, इथं बस थांबतात. आम्ही आज जाऊन तुम्हाला सगळं पूर्ण दाखवतो. किती भारी आहे, इथं असेच सगळे सेटअप असतात. आता हा कशाचा आहे, किचनचा सेटअप आहे बघा, पूर्ण म्हणजे पूर्ण. ठीक आहे, आम्ही आलेलो इथं आयकियामध्ये. आणि ॲक्च्युली आम्ही आम्हाला जे घ्यायचं आहे कॅबिनेट, ते ऑलरेडी ऑनलाईन बघितलेलं. आणि आम्ही अकाउंट वगैरे काढून त्याच्यावर बघितलेलं, कार्टला ॲड केलं. आणि मग क्लिक अँड कलेक्टचा तिकडे ऑप्शन असतो, तिथे आईल नंबर आणि शेल्फ नंबर पण दिलेला. सो आम्ही डिरेक्टली त्या आईलला जाऊन त्या शेल्फमध्ये आम्ही ते कॅबिनेट चेक करू शकतो. सो आता मला नाही माहिती ते शूट करायची परमिशन वगैरे लागेल, चालतं की नाही. सो मी कोणाला तर विचारते अँड आय ट्राय इफ आय कॅन शो इट इन द व्हिडिओ. सो भेटू परत. मला परमिशन मिळालेले आहे, त्यांना मी विचारलं आम्ही व्हिडिओ शूट करू काय, आणि ते बोलले हां ठीक आहे करा. तर मी तुम्हाला दाखवते. त्याच्या आधी तुम्हाला दाखवते हा माणूस काय करायला लागला बघा. हा बघा, हा मला ओरडतो की नुसती फिरत असते, घेत तर काय नाही, टाइमपास करते. आणि हा बघा काय बघतोय. हा माणूस पडदे बघत आहे. आम्ही इंडियातून पण पडदे आणलेत, पण आम्ही मे बी इथे पण घेणार आहे. बट त्याच्या आधी आम्हाला हे पाहिजे आहे, हे स्टिक पाहिजे आहे. हे बघा, हे वाले हे आम्ही आता घेणार, कारण आम्ही ऑलरेडी ड्रिल केलं आहे याच्यासाठी. फक्त आता हे घ्यायचं बाकी आहे. आणि आमची पोरगी ओरडते बहुतेक.
पेरेंटिंग. मी तुम्हाला दाखवते हे दोघे काय करतात. लिटरली मी तिथे एकटीच बसली आहे अँड लुक ॲट देम. काय करताय तुम्ही दोघे? आम्हाला स्टिक मिळालेली आहे. ही इज चेकिंग सम स्टफ आणि ह्याचं हे पण सगळं इकडेच भेटते. इकडं तर आम्हाला हे लागणार आणि हे आय डोंट नो काय आहे. या माणसाला नुसतं मायाशी भांडायचं आहे. दॅट्स इट. दुसरं काय नाही करायचं. फक्त भांडतोय हा माणूस. बस की जावर. आता माझा नवरा तुम्हाला दाखवेल ऐकियाचं शॉप कसं दिसते. त्याला शूट करते मी, म्हणजे सगळं शूट करते आणि तो तुम्हाला दाखवणार आहे. इतना कॉन्फिडेंस आ गया. सेकंड थर्ड वीडियो में इसको देखते हैं. तू काळा दिसतोयस पण इकडे लाईट अँगल चांगला नाही आहे. लाईट फोकस केलं प्रोडक्टवर. हा इकडे बघा, इकडं सगळं आपले हे म्हणजे काय म्हणायचं ते कार्पेट आणि त्याला काय म्हणायचं, हे पण कार्पेटच आहे बेडच्या साईडचं. हॉलमधले सगळे कार्पेट. कसं त्यांनी काय म्हणायचं व्हिज्युअल मर्चंडायझिंग जे असते ना कन्सेप्ट, ते कस्टमरला किती त्यांनी रिलायबल करून देतात. बघा तुम्हाला कळेल की पूर्ण वॉशरूम तिथं हे बेसिंग, वॉश बेसिंग, परत तिथे कबर्ड, म्हणजे त्यांनी एवढं कस्टमरला रिलायबल करून ठेवलं. वॉश बेसिंग आहे बघा, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी बघा त्यांनी ब्रश तुमचं डिटेल वर्क आहे. इंडियामध्ये कधी एक्सपिरियन्स केलं नव्हतं. हे आमचं फर्स्ट टाईमच आहे. सो आम्ही पण एक्सायटेड होतो खूप. मग म्हटलं तुम्हाला पण दाखवूया. आणि या व्हिडिओ थ्रू आमची फॅमिली पण बघणार आहे. सो त्यांच्यासाठी पण हे फार एक्सायटिंग असणार आहे. कारण आम्ही त्यांना जेव्हा फक्त असं सांगितलं कॉलवर की असं असं असते, तर त्यांना ते पटलं नव्हतं. सो आता हा व्हिडिओ बघून त्यांना पण पटेल. हे वॉशरूम बघा, चेक करा. हां एक मिनटं. हां तू दाखव ना. किती व्यवस्थित त्यांनी सही आहे ना. असं आपण पण करूया. इथे एक आहे आणि एक तुम्हाला पार्ट दाखवतो. इथं आपण कस्टमाइज करू शकतो की कुठल्या बाजूला आपल्या वॉशरूमच्या हे पाहिजे. ठीक आहे. आणि जे ड्रॉवर्स असतात ना, ड्रॉवर्स वगैरे आपण पूर्ण इथं बघा, हे ड्रॉवर्स, त्याचा कलर कुठला पाहिजे तो चूज करू शकतोय. त्याची जागा सगळं. हा 3D इफेक्ट भारी आहे. म्हणजे खूप कन्व्हिनियंट आहे. इव्हन सगळं याच्यामध्ये तुमचं शॉवर्स आले, होल बाथरूम तुम्ही सेटअप करू शकताय, पूर्ण कस्टमाइज करून. आणि त्याच्या हिशोबाने तुम्ही इथे सगळी खरेदी पण करू शकताय. हॉरिझॉन्टल करा ना. वी आर न्यू. कारण मी आधीचे सगळे व्हिडिओज घरी बसून शूट केले. सो एका जागी फोन स्टिल असायचा. एवढ्या नको लांब जाऊ, माहीत नाही आपल्याकडे. ते आमचं झालंय शॉपिंग सगळं घेऊन. आय थिंक सो. अजून म्हणजे ते हेअर घ्यायचं राहिले, बघितलंय आम्ही ते खाली. ते हे मंदिराचं टेबल. हां ते म्हणजे फक्त कलेक्ट करायचं. हां ते कलेक्ट करायचं आहे. बाकी आम्ही 2-3 गोष्टी घेतल्या आहेत. थोड्या घ्यायच्या होत्या पण यांनी घेऊन नाही दिल्या. दॅट्स ओके. ती बघ कशी बसली आहे. आणि ती खुश आहे बघा, ती पोरगी कशी खुश आहे बघा. एक मिनिट बघा तिला. तुझं गिफ्ट काय बघू, काय दाखव की नीट दाखवते.
वगैरे असं असते सेटअप. आवडलं मला, खूप आवडलं. हिनं बघा आता हिनं ती जी आपली रॉड असते की नाही याचा पडद्यांसाठी तो घेतलेला ते विसरल्या आणि आल्या. जा 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 आण जा जा दोघी जण जा जा. ती हे घे ट्रॉली. हां हां हां. तर आमच्या या प्रोडक्टचे 1+2 पार्ट आहेत. हा 1 नंबर आहे आणि हा 2. कसं वाटतंय हमाली करतो? असंच असते म्हणजे होम डिलिव्हरी आहे पण त्यासाठी 6,000 रुपये झाला. फक्त 12 किलोमीटर आहे. सो आमची खरेदी झालेली आहे. हे बघा, पार्टी अँड ऑल, आमची फुल फॅमिली आम्ही आलो ऐकायला. खरेदी झाली आहे. आता आम्ही बिल करणार आणि होम डिलिव्हरीचा ऑप्शन आम्ही घेतला नाही कारण आम्हाला थोडंसं कॉस्टली पडते. त्यापेक्षा आम्ही टॅक्सी करणार आणि मग आम्ही पण बसून जाऊ शकतो त्याच्यामध्ये. सो दॅट इज कन्व्हिनियंट फॉर अस. सो आम्ही ते करतो. पण आता बघू, आम्ही पटकन बिल करतो आणि मग तुम्हाला कारमध्ये बसून भेटू. ओके बाय. आमची ना खरेदी झाली आहे आणि आम्ही उबर बुक केली आहे आणि आमचा ड्रायव्हर ऑन द वे नाही आहे वाटतं अजून, बिकॉज इट्स बिझी राईट नाव. बट लेट्स सी. एवढं सगळं सामान बसते काय आम्हाला काय आयडिया पण नाही. आणि या दोघांचं ना भांडण झालं आहे जस्ट. तर आम्ही त्या दिवशी घेऊन आलो IKEA आणि त्याच्यानंतर वीकडेज आलो होते त्यामुळे आम्ही असेंबल नाही केलं. आज आमचं ऑफ आहे तर आम्ही आज असेंबल करणार आहे हा IKEAचा कॅबिनेट ज्याला आम्ही मंदिर बनवणार आहे. आणि त्यासाठी आम्ही पण व्हिडिओज रेफर करालो यूट्यूबवरून. हा व्हिडिओ बघायला लागला आणि लेट्स सी आम्हाला किती वेळ लागतो हे करायला, कारण कम्प्लीट असेंबल आपण पहिल्यांदाच करालोय ना. हिअर इज द मॅन्युअल अगेन. आणि ही तुला यायचं होतं फॉरशुअर व्हिडिओमध्ये कारण ही लास्ट व्हिडिओमध्ये हिने बघितला TV वरती व्हिडिओ आणि ती आम्हाला कंप्लेन करत होती की मी का नाही या व्हिडिओमध्ये. मी एकटीच का बोलालो. आज एकादशी आहे सो आम्हाला आजच पूजा पण करायची आहे. आम्ही इथेच फ्रेम्स घेतलेत आणि फोटोज पण प्रिंट करून घेतले देवांचे जे जे आम्हाला पाहिजे होते. सो आम्ही तुम्हाला ते पण दाखवू. आम्ही शूट करायला विसरलो सो हवं तर तुम्ही फायनलच बघा सगळ्या. तर आम्ही आता करतो. अर्धा झालं की मग तुम्हाला परत दाखवतो. आय डोंट नो काय तर असेल ते उलट लावू नका म्हणलंय. हा गाईज एक बोंबाले बघा मालकीन बाई बघा कशा झाल्यात बघा. चिडल्यात. हे असं खरोखर नसते, यात लई राग असते आणि रागाचं कारण योगित आहे. हा हा एक तर तू वर्टिकल व्हिडिओ करायला बोल आता. गाईज आता आमचं ऑलमोस्ट झालेलं आहे. काय झालंय म्हणजे कबड ते जे काय कॅबिनेट बघा आहे ठीक आहे. हा पूर्ण असा रेडी झालाय. आणि मेहनत लागते लई. ठीक आहे. मेहनत असं नाही थोडस आपल्याला सवय नाही असलं हा ठीक आहे. पण त्यांचं मॅन्युअल नीट वाचलं स्टेप बाय स्टेप गेलं. युट्यूब व्हिडिओ थोडं बघितलं की होतंय लगेच. पण मला तर याच्यापेक्षा बेटर ही मेहनत वाटते की आपले जसं आपल्या गावात मिळतात की हा रेडीमेड उचलून आणा, अजून एक कोणाला तर हेल्प. आपल्याला रेडीमेडची सवय झाली आहे. हे सगळं जोडाजोडी नाही इथं पण भेटते की मग. आणि एवढंही आहे तुम्हाला सांगतो बघा म्हणजे एवढ्या बारीक ह्याच्यावर ते बसले. हे रबर आहे. रबर प्लास्टिक आहे एकदम हलकं फ्लेक्झिबल प्लास्टिक आहे ठीक आहे. एवढे असे स्क्रूज असतात त्यात बसवायचे. हे पण असे प्लास्टिक आहेत
ते असं आहे आणि त्याच्यावर हे पूर्ण बसलंय. म्हणजे आम्ही लिटरली कुठे जसं काय हे नाही केलं, फक्त इथले जे 4 हे स्क्रू आहेत ना, दाराचे फक्त तेवढे तेवढे मेटलचे स्क्रू आम्ही स्क्रूड्रायव्हरने लावलेत. आता हे फक्त दार राहिलंय. हे धर तू, मी दाखवते त्यांना. हे बघा, आता हे फक्त दार लावायचं राहिलंय याचं. आणि हा खाली असं वरती असं हे असणार आहे. दॅट्स इट. मग होत आलंय रेडी. पूर्ण करतो आणि तुम्हाला फायनल रिझल्ट दाखवतो. आणि मग संध्याकाळी आम्ही आजच ह्याच्यावरती ओके नंतर सांगतो. गाईस, तर आमचं झालेलं आहे जोडून. साईड दे जरा. कॅबिनेट रेडी झालेला आहे. आफ्टर अथक परिश्रम असा दिसतोय. दाखव ना ते ओपन करून. हे असं आहे. हे आम्ही आमच्या ह्याच्याने ॲडजस्ट केलं, आम्हाला जसं पाहिजे तसं. आणि हे आता असं दिसतंय. असं त्याला असं ठेवायचं ना आपण, ह्या साईडला असं तोंड करायचं होतं. ही दिशा होते ना, मग असं कोपऱ्यात ठेवणार आपण, कोपऱ्यात असं. आता आमचं दिशेवर चाललंय. कर बघू. मला वाटलेलं असं करणार आहे आम्ही. हे जोडेपर्यंत आम्ही एवढ्यांदा एकमेकांना शिव्या घातल्यात की आम्ही इंजिनियर का झालोय. 2 इंजिनियर, मी पण इंजिनियर आहे, तो पण आहे. आणि बघा हे असं जरा हे दिसतंय. बघू काय दिसत. ओके, तर आम्ही काय म्हणत होतो, आमच्या एका मित्राच्या गायडन्स प्रमाणे आम्ही दिशा डिसाईड केले आणि ही दिशा फायनल झाली आहे. तर त्यांनी कुठला तरी ऍप दिलाय. म्हणजे ईशान्य कोपऱ्यात आपलं मंदिर असावं. ओके, ते आता ईशान्य कोपऱ्याचा ऍक्च्युली इथले घर आहेत ना, तसे वेल हे नसतात, वास्तू काय म्हणायचं, वास्तूच्या ह्याच्याप्रमाणे बनवत नाहीत. तर थँक्स टू योगेशने आम्हाला सांगितले, आर्यन, त्या दोघांनी सांगितले कसं करायचं. सो ठीक आहे. आमचं देवघर तर आमचं सेट झालंय, म्हणजे फर्निचर काइंड ऑफ. आता आम्ही याला सगळं व्यवस्थित सजवणार, देवपूजा करणार संध्याकाळी. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. चलो बाय. बघ काय मोठं करायचं अजून. ची पूजा करत आहे आम्ही. असे सगळे फोटो सेटअप केले. सो इट्स हिज फर्स्ट टाइम अगेन. आणि ही बघा काय करते. काय करतेस ग तू? काय देऊ गो प्लीज. परत काय केले? गाईज, तर आम्ही फायनली सगळं सेटअप केलंय आणि एवढं प्रसन्न वाटायला लागलंय. आज आमच्या घरात पहिल्यांदा आम्ही हे केलं. सगळं दिवा वेळ लागला भरपूर, खूप वेळ लागला. म्हणजे भरपूर आम्हालाच कसं तरी वाटत होतं, बट आता फायनली. आणि आम्ही तुम्हाला दाखवतो. पण आम्ही म्हणजे करायचं नाही. आम्हाला काय झालं की हे करायचं असताना बाकीचं सगळं आवरून हे का करूया म्हटलं, कारण ते हे नको म्हटलं. म्हणजे काय म्हणायचं, ते एकदा केलं की ते हलवायला नको, डिस्टर्बन्स नको. आणि याच्यासाठी मेन आम्हाला जे पाहिजे होतं कॅबिनेट, जे जसं हे पाहिलं होतं तसं भेटलं. जसं आम्ही म्हणलं की बाकी फर्निचर आम्ही सेकंड हँड घेतले, बट हे नव्हतं घ्यायचं आम्हाला. आणि फायनली आम्ही हे नवीन घेतले. ओके, तर शूट करताना आम्ही तुम्हाला सांगायचं विसरलो की ते IKEA कॅबिनेट आम्ही जे घेतलं ते कोणतं होतं, काय होतं वगैरे. तर मी त्याची ना लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकते. सो ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही ट्राय करू शकता. इंडियामध्ये कोणाला गरज नाही आहे, बट कोणी जर्मनीमध्ये राहत असेल आणि त्यांना काहीतरी असं सिम्पल सोबर करायचं असेल तर ऑफकोर्स यू कॅन गो फॉर इट. सो चेक दॅट आउट. आता पुढे व्हिडिओ बघत राहा. आज चांगला दिवस आहे. मराठी गौरव भाषा दिन पण आहे, तर तुम्हाला सगळ्यांना त्याच्या पण शुभेच्छा. आणि आम्ही तुम्हाला दाखवतो आम्ही आता कशी पूजा केली, तर बघा तुम्ही. हनुमानाचा फोटो ठेवलाय
महालक्ष्मीचा फोटो ठेवलाय आम्ही आणि गणपती बाप्पा आणि आमचे कुलदैवत आणि कुलदेवी आणि श्री स्वामी समर्थ आम्ही यांना खूप मानतो. तर आम्ही सगळ्यांना ठेवले व्यवस्थित. मूर्ती नाही ठेवल्यात, आम्ही सगळे फोटोजच ठेवले. आणि फुलं वगैरे हार वगैरे आमच्याकडे आता नाही आहे, बट आम्ही हळूहळू ते पण सगळं घेणार आहे. मला जेवढे फोटो पाहिजे होते ते सगळे व्यवस्थित मिळाले. फ्रेम्स आम्ही मुद्दामून त्या गोल्डन वाल्या घेतल्या. आणि आहे त्यांचा आशीर्वाद. हा, त्यांच्यामुळेच सगळं आहे. तर वाय नॉट, त्यांच्यासाठी एवढं. तर एवढंच होतं या व्हिडिओजमध्ये. आणि तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघितला असला, तुम्हाला आवडला असला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हा लास्टच्या व्हिडिओ नंतर आमचे व्ह्यूज खूप चांगले गेले त्या व्हिडिओला. आणि आमचे 20 सबस्क्रायबर वाढले. तर त्या 20 लोकांचे मनापासून आभार. आणि बाकी सगळ्यांचे पण ज्यांनी बघितला, शेअर केला, त्यांना सगळ्यांना आभार. असंच बघत राहा. आणि आम्ही नेक्स्ट टाइम पासून थोडेसे चॅलेंज व्हिडिओज, फन व्हिडिओज घेऊन येऊ. आम्हाला हे देवघर खूप दिवसांपासून सेटअप करायचं होतं आणि आम्ही म्हटलं आम्ही करतोय तर आम्ही तुम्हाला पण दाखवतो. कारण इथे खूप जण असतात इंडियन फॅमिलीज ज्यांना असं करायचं असते, बट नाही होत काही ना काहीतरी रिझन्समुळे. होपफुली आम्हाला सगळं म्हणजे जागा पण होती आणि मनासारखं कॅबिनेट पण मिळालं, ज्याला आम्ही मंदिर टर्न करू. आम्ही अजून बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये करू, डेकोरेशन वगैरे. बट जेवढं आम्ही आता करू. तुम्ही पहिली गोष्ट तुम्ही कमेंट्स मध्ये लिहा, आम्हाला आयडियाज द्या तुमच्या काही असतील तर. कारण आम्ही अजून त्याबद्दल काही केलं नाही. जेणेकरून लाईट इफेक्ट असेल, अजून लाईट इफेक्ट कमी आहे त्या जागेला. लाईट इफेक्ट ऍक्च्युली ओव्हरऑलच लाईट्स कमी आहेत आमच्या इकडे. इकडं तसं वॉर्म लाईटचं प्रमाण असतं, पण तिथे काहीतरी लाईट साठी, काहीतरी लाईट इफेक्ट साठी किंवा तिथं ब्राईट दिसावं म्हणून काहीतरी आयडिया तुम्ही पण सांगा. आणि आम्ही पण बघतोयच. आणि परत छोटं मोठं डेकोरेटिव्ह काय असेल ते तेनूवर बघितलंय आम्ही थोडंफार. बट तुम्ही पण काहीतरी टाका, आम्ही बघू. आम्ही खरोखर नक्की ते आम्ही सगळे कमेंट्स वाचतो, सगळ्यांना रिप्लाय करतो. सो प्लीज कमेंट्स करा. सो या, थँक्यू सो मच. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत